केलं चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा। सोमटणे ग्रामपंचायत हद्दीत बेकायदेशीर लाकडी गोडाऊनला अचानकपणे आग। रस्त्यालगतच्या पॅलेट गोडाऊन अतिक्रमणांवर PWD खात्याकडून कारवाई करावी अशी मनसेची मागणी। सोमटणे ग्रामपंचायत हद्दीत बेकायदेशीर व असुरक्षित व्यवस्थापनेत अनेक छोटी मोठी गोडाऊने रस्त्यालगतच बिनधास्तपणे थाट मांडून सुरक्षिततेचे नियम न पाळता व्यवसाय करत असल्याचे दिसत आहे। लाकडी गोडाऊन मोठ्या प्रमाणात असून एक कामगार असुरक्षितपणे काम करत असतात। उघड्या जागेवर गोडाऊन व्यवसाय करण्याची परवानगी नसतानाही सार्वजनिक बांधकाम खात्याच्या दुर्लक्षामुळे अनेक वेळा अचानकपणे आग लागून मोठ्या स्वरूपाची दुर्घटना होत असते। त्याचाच प्रत्यय दिनांक 24 फेब्रुवारी रोजी अपोलो गोडाऊनजवळ आज घडला। रस्त्यालगत असलेले बांबू व प्लास्टिक पॅलेटचे गोडाऊन आगीच्या आटोक्यात सापडल्याने मोठी जीवितहानी होता वाचली। आगींवर नियंत्रण मिळवण्यासाठी भाजपचे नेते आत्माराम पाटील यांनी पोलीस प्रशासन व अग्निशामक केंद्रात संपर्क साधले। त्या ठिकाणी पनवेल तालुका पोलीस नाईक नितीन डगळे व पोलीस शिपाई सुनील खैरार यांनी नौकार लॉजिस्टिक येथील अग्निशामक दलाच्या व स्थानिक कामगार व नागरिकांच्या मदतीने 3 तास कठोर मेहनत घेत आगीवर नियंत्रण मिळवले। कोकण रेल्वे मार्गाला म्हणजे सोमटणे रेल्वे लाईनला व जिल्हा परिषद शाळेला लागून आगीचा भडका उठवल्याने चिंतेचे वातावरण काही क्षणासाठी निर्माण झाले होते। यावेळी आग आटोक्यात आल्याने जीवितहानी रोखण्यात यश प्राप्त। पत्रकार साबिर शेख व सोमटणे ग्रामपंचायतीच्या वतीने आपत्कालीन भयंकर परिस्थिती बाबतीत सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याजवळील अतिक्रमणांवर व बेकायदेशीर अडथळे करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करावी यासाठी दूरध्वनीद्वारे PWD अधिकाऱ्यांकडे मागणी करण्यात आली।